एव्हरीवन, कसे आहात? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. कसं आहे ना, माझ्या घरात हळूहळू काही गोष्टींचं सेटअप करणं अजूनही चालूच आहे. तर किचनसाठी मी काही नवीन ग्लास कंटेनर्स घेतलेले आहेत, जे तुम्ही थंबनेलवरून वाचलंच. म्हणजे माझ्याकडे जुने काही डब्बे स्टीलचे, प्लॅस्टिकचे वगैरे आहेतच, त्यातच मी काही दिवस ॲडजस्ट केलं. पण हळूहळू आपण जसं राहायला लागतो ना, मग एक एक गोष्टी आपल्या लक्षात यायला लागतात की हे आपल्याला चेंज करायचं आहे, हे घ्यायचं आहे. आणि जर का घाईघाईत आधीच सगळं नवीन घेतलं ना, तर मग चुकायची शक्यता असते. सो थोडे दिवस मी थांबले आणि मग आता मी खूप सारा विचार करून नवीन काही कंटेनर्स घेतलेले आहेत, ते मला तुमच्यासोबत शेअर करायचे. आधी पटकन स्वयंपाक संपवते, मग आपण ग्लास कंटेनर्स बघूयात. दिवसांपासून मला माझ्या किचनसाठी काही ग्लासचे कंटेनर्स घ्यायचे होते. तर हे सगळे पार्सल मला काल रिसीव्ह झालेले. तर चला आपण अनबॉक्स करून बघूया की कशी आली याची क्वालिटी, किंवा काही डॅमेज पीस वगैरे नाही आहे ना. आजकाल ना सगळेच जण ग्लास जार्सच रेफर करतात. मेनली 2 रिझन असतील खरं तर. एक तर ग्लास कंटेनर्स इको फ्रेंडली असतात, आणि दुसरं म्हणजे त्यामध्ये जे काही पदार्थ आपण स्टोअर करतो ते त्यामध्ये काही रिॲक्शन होत नाही. त्यामुळे हेल्थ बेनिफिशियल तर आहेतच प्लॅस्टिक कंटेनर्सपेक्षा. म्हणूनच माझा फोर्स थोडा ग्लास कंटेनर्स घेण्यावर जास्त होता. पण सध्या इतकी सारी व्हरायटी आलेली आहे ग्लास कंटेनर्समध्ये सुद्धा. म्हणजे मी ऑनलाईनही पाहिलं, ऑफलाईनही पाहिलं. ग्लास कंटेनर्स दिसायला तर खूपच सुंदर दिसतात किचनमध्ये, पण त्याची एक डार्क साईड म्हटलं तर ते थोडेसे एक्सपेन्सिव्ह तर असतातच, आणि थोडं हँडलही त्याला जंटली करावं लागतं. त्यामुळे खूप विचार करावा लागतो की कोणत्या घेऊ, कशा घेऊ, यूज होतील ना, या खूप साऱ्या गोष्टींचं कन्फ्युजन होतं डोक्यामध्ये. आणि शिवाय ऑनलाईन ऑफलाईन इतक्या साऱ्या व्हरायटी होत्या, त्यामुळे लवकर कळत नव्हतं की कोणत्या प्रकारच्या बरण्या आपल्या किचनमध्ये असायला पाहिजेत. मग शेवटी या वुडन लीड्स असलेल्या या बरण्या मी सिलेक्ट केल्या. या खरं तर मी फ्लिपकार्टवरून घेतलेल्या आहेत, पण मिशोवर देखील या सेम बरण्या अवेलेबल आहेत. काही बरण्या मी मिशोवरून मागवल्या आणि काही बरण्या मी फ्लिपकार्टवरून मागवलेल्या आहेत. मी तुम्हाला पुढे याची प्राईसही सांगेल किती आहे. पॅकेजिंग सगळ्याच बरण्यांची इतकी चांगली आली होती, म्हणजे 2-4 पुठ्ठे लावले होते त्यांनी खोक्यामध्ये. परत प्रत्येक बरणीला बॉक्समध्ये बबल रॅप केलेलं होतं पेपरला. म्हणजे खूप छान तो बॉक्सही बबल रॅप केलेला होता. खूप सुंदर पॅकेजिंग आलं होतं. एकही माझी बरणी फुटलेली नाही आहे. मी खरं तर इतक्या साऱ्या बरण्या मागवल्या, पण एकही बरणी माझी डॅमेज झालेली नव्हती. मोठ्या साईजच्या बरण्या आहेत, साधारणतः 1200 ml च्या आहेत. 3 साईजच्या बरण्या मी मागवल्या आहेत, 550 ml, 1000 ml आणि 1200 ml. तर ही 1200 ml च्या अशा 2 कंटेनर्स मी मागवले. याची डिझाईन खूप छान आहे, मस्त आलेली. या बरण्यांचं तोंड मोठं आहे, त्यामुळे आपल्याला क्लिनिंगला आणि मेंटेनन्सला सोपं जातं. आणि जे झाकण आहे ते वुडन लिड्स दिलेले आहेत. फक्त याची काळजी अशी घ्यावी लागेल की जेव्हा आपण हे वॉश करू तेव्हा पूर्ण एअर ड्राय करावं लागेल, म्हणजे जे मॉइश्चरने डॅमेज होतं ते होणार नाही. आणि लिड्ससुद्धा एअरटाईट दिलेले त्यांनी, त्यामुळे आतल्या वस्तूही लवकर खराब होणार नाहीत, मॉइश्चर पकडलं जाणार नाही. या आहेत 550 ml च्या बरण्या, 520 ml काहीतरी. या जवळपास मी 10चा सेट घेतलेला होता, आणि ज्या 1200 ml च्या आहेत त्या मी 2 घेतलेल्या होत्या. आणि 1000 ml च्या ज्या बरण्या आहेत त्या मी 6चा सेट घेतला होता. मी आता तुम्हाला प्राईसही सांगते. 1200 ml च्या ज्या बरण्या आहेत त्या 2 बरण्या मला 400 रुपयाला मिळाल्या. 1000 ml च्या 6 बरण्यांचा सेट मला 900 रुपयाला मिळाला. आणि 550 ml 520 ml च्या ज्या 6 बरण्या आहेत त्या मला 500 रुपयाला मिळाल्या. अशी साधारणतः प्राईस रेंज आहे या सर्व बरण्यांची. मिशोवर थोड्याशा अजून स्वस्त आहेत फ्लिपकार्टपेक्षा. चला आता यामध्ये ना मी ग्रॉसरी भरून घेते पटपट, म्हणजे आपल्या कॅबिनेटमध्ये याला ठेवता येईल. मला घरामध्ये काही पदार्थ 1 किलोमध्ये लागतात आणि काही पदार्थ अर्धा किलोच पुरेसे असतात. त्या हिशोबाने मी छोट्या बरण्या जास्त घेतल्या आणि मोठ्या बरण्या थोड्याशा कमी घेतल्या. तुम्हाला जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे तुम्ही बरण्या डिसाईड करू शकता. पण जर का तुम्हाला ग्लास कंटेनर्स घ्यायचे असतील तर हे कंटेनर्स खरंच खूप बेस्ट वाटले मला. ग्लास कंटेनर्सच्या बाबतीत काय होतं, थोडेसे एक्सपेन्सिव्ह असतात, हँडलिंग करायला थोडंसं अवघड असतं. पण मी खरं सांगते तुम्हाला, प्लॅस्टिक कंटेनर्स धुतल्यानंतर त्याची थोडी शाईन कमी होते, त्याच्यावर स्क्रॅचेस येतात. त्या उलट ग्लास कंटेनर्स जसं आपण धुऊ तसे ते नवीनच वाटायला लागतात.
आणि जर का व्यवस्थित हाताळले ना तर अगदी वर्षानुवर्ष हे ग्लास कंटेनर्स टिकतात. त्यामुळे मला तरी हेच खूप आवडले. सुंदर दिसत आहेत ग्लास कंटेनर्स यामध्ये सामान भरल्यानंतर. चला आता यांना पटकन त्याच्या जागेवर लावते. अगदी पार्सल यायच्या आधीपासूनच मी कॅबिनेट्स अगदी स्वच्छ करून ठेवले होते. कधी एकदा बरण्या मला तिथे मांडते असं झालेलं होतं. तर अशा पद्धतीने सर्व बरण्या त्यांच्या जागेवर लावलेल्या आहेत. आणि आता तुम्हीच मला कमेंट करून सांगा की माझ्या किचनमधला हा सेक्शन कसा दिसतोय. मी नक्की तुमच्या कमेंटची वाट बघेल. आणि या काउंटरटॉपच्या खाली एक सेक्शन आहे माझं, जिथे मी ग्रॉसरी स्टोअर करते. तिथं म्हणजे काही जास्तीचं सामान, तांदूळ, डाळ, पीठ वगैरे, साखर या सर्व गोष्टी ठेवलेल्या असतात. मागच्या महिन्यात किचनसाठी मी आणखीन एक गोष्ट घेतली, ती म्हणजे मसाल्याचा डबा. रोजच्या वापरातला जो आपला मसाल्याचा डबा असतो तो देखील मी घेतला. त्याची क्वालिटी खूप सुंदर आलेली आहे आणि त्याच्या लीडला जी ट्रान्सपरंट ग्लास आहे. आतमध्ये 7 कंटेनर्स येतात, सोबत एक स्पून येतो. खूप सुंदर डबा आहे. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. कसा वाटला व्हिडिओ, बरण्या कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून कळवा. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी. तोपर्यंत बाय.